स्वागत असेल। स्ट्राइक एंडला फलंदाज मिस्टर रोहित तुंबडा यांना अगदी आपण पाहताय। नॉन स्ट्राइक एंडला मिस्टर प्राक्तन किनी। प्राक्तनचा परफॉर्मन्स त्या पद्धतीने राहिला नाहीये, परंतु एक महत्त्वाचा खेळाडू आहे, कारण की जवळजवळ फक्त आणि फक्त 16 धावा या त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात। तर एकीकडे मिस्टर रोहित तुंबडाने छाप सोडले, 85 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, म्हणून महत्त्वाचा खेळ आकारलाय। आणि आज रोहित तुंबडा या नावाची ओळख सुद्धा आपण पाहू शकाल सर्वांना ज्ञात आहे। तर एकीकडे सुशांत गिडियाने जवळजवळ 10 षटक हाताळलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, 105 धावा खर्च करून 7 विकेट्स, ज्यामध्ये 20 चेंडू महत्त्वाचे डॉट त्याने हाताळलेत। तो सुशांत किनी अगदी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होत आहे। हे संपूर्ण लेखेजोगे अगदी आमच्यापर्यंत अंकितजी पवार यांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत। ॲक्युरेट स्कोरर कसा असावा याचं प्रामुख्य अंकितने सुद्धा दाखवलंय, आणि आपल्या कामामधील वेगळेपण हेच त्याला वेगळं करत असताना पाहायला मिळतंय, त्याचा सुद्धा वेलकम असेल। स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू अगदी मार्गस्थ होतोय आजच्या दिवसातील अगदी 11:18 पॉइंट आहे कव्हर पॉइंट योगेश बनसोड यांना आपण पाहू शकाल। शॉट एक्स्ट्रा कव्हरला नितेश बरप यांना आपण पाहताय। मिडॉप रिजन मध्ये दीपक, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। पहिला चेंडू फुलर लेनची डिलिव्हरी होती, अगदी बॅकफुटला सुसज्जित होते, लेग स्टंपवर जाऊन अगदी खेळण्याचा प्रयत्न होता। अमोल आणि त्यांचे सहकारी या सकाळच्या सदरामध्ये ते सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम, गुड मॉर्निंग। आज त्यांची सुद्धा भूमिका व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। इथून पहिला चेंडू फुलर लेनची डिलिव्हरी होती, सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता। पहिला चेंडू डॉट आलाय, चांगली सुरुवात। पुन्हा एकदा फुलर लेनची डिलिव्हरी, यावेळेस इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं, या चेंडूला लॉट केलं जात आहे इनटू द डीप कव्हर रिजन। पहिला चौकार रोहित तुंबडाच्या बॅटमधनं, ग्रेट स्टार्ट, 4 रन्स। आज पद्धतीने होते, परंतु यावेळेस फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्हचा फटका अगदी खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही आणि लॉफ्ट केले या चेंडूला सरळ 4 धावेंकरिता। यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बीट झाले। सुरुवात प्रत्येक फलंदाजाची खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्या सुरुवातीमध्ये अगदी आपण पाहता एक चौकार आलाय, चौकाराने अगदी आपण पाहता खातं ओपन केलं जातं वैयक्तिक आणि सांघिक, आणि तदनंतर अगदी पुन्हा एकदा हा कमबॅक गोलंदाज सुशांत किनीच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता। 4 अंकांवर स्कोर कडा आहे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर। मुडापटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, परंतु इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय। नितेश बरप पाठलाग करतायत, त्याचा पाठलाग ठरतोय पुरा। पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून गेलाय, डीप कव्हर, सीमारेषा पार, मिळतील धावा 4। पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधनं व्हीजीपीएल चौकार। कडे मात्र रनआउटची संधी सुद्धा आहे। आता याला म्हणतात देवाने एक दरवाजा बंद केला तर दुसरा दरवाजा खुला केलाय, आणि पंचांच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय की फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय। सो इथून जो बीमर आहे तो चेक केला जाईल, परंतु एक एंडने अगदी खेळाडू धावत पळत सुटले होते, आणि जिथे अगदी आपण पाहताय विकेट दर जाणार आहे एकीकडनं नाहीतर दुसरीकडे। आता इथून चेक सुद्धा केला जाईल। विवेन जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये, जतीन किनी आमची पाटील नेटवर्कची टीम। सो इट्स अ फेअर बॉल। सो इथून फलंदाज जो आहे तो रोहित यालाच बाद व्हावं लागेल। फुल टॉस होता परंतु वेध घेऊ शकले नाहीत, आणि जिथून अगदी आपण पाहू शकाल एक चांगला झेल राहुल यादव लैलाच्या माध्यमातून टिपला गेला, फलंदाजाला बाद व्हावं लागेल। अगदी हा पहिला धक्का तंबूच्या आशयाला, आई गावदेवी चांदीप खानिवडे या संघाला लागलेला हा पहिला धक्का।
जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा या ठिकाणी झालाय समाप्त. पंचांनी घेतलाय का? येस, म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू मात्र या ठिकाणी झालाय समाप्त. तुषारजी किनी बंद बंद पावलांनी ते सुद्धा उपस्थित होत आहेत मुख्य व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झाले. फॉलो केलं यावेळी सुशांत किनी याने. खूप महत्वाचा खेळाडू ठरला गेलाय. अगदी या 2 वर्षांमध्ये त्याचा परफॉर्मन्स हा खूप दर्जेदार. यंदाच्याच पर्वामध्ये माकणीच्या मैदानावर अग्री प्रीमियर लीग काय जबरदस्त पद्धतीने हाताळली आणि चॅम्पियन नावाचा किताब उचलला BI11 भामटपाडा या संघाने. आणि जिथूनच हा कॉन्फिडन्स लेवल अगदी आपण पाहू शकाल हाय झाला. आणि पुन्हा एकदा BI11 भामटपाडा या संघाकडनं खेळत असताना अतिशय दर्जेदार पद्धतीने अगदी ही गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले 8 रन्स ऑन कार्ड. 8 अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहू शकाल. महत्वाची विकेट होती. रोहित जो आतापर्यंत इन्फॉर्म फलंदाज त्याला बाद करण्यामध्ये यश आलं आणि जिथून हा पहिला धक्का बसल्यानंतर नवीन आलेला बॅटर अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न होता. फॉलो केलं त्यावेळेस आणि चांगल्या पद्धतीने अगदी सरळ चढू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये आलेला एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे तुमच्या समोर. आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे खूप प्रामुख्य असणार आहे. कारण की इथून तुमची जी सुरुवात आहे ती योग्य त्या पद्धतीने कन्वर्ट होणं महत्वाची भूमिका आहे. याच खेळपट्टीवर कमी धावसंख्या सुद्धा डिपेंड होताना आपण पाहिले. याच खेळपट्टीवर मोठी धावसंख्या सुद्धा चेज होताना आपण पाहिलंय. म्हणजेच विथ द बॉल आणि विथ द बॅट हा परफॉर्मन्स खूप महत्वाचा राहिलाय. हेमंत पाटील दबाने गोलंदाजी ट्रॅकवर हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड खेळलाय परंतु इम्पॅक्ट अगदी आपण पाहू शकाल थोडंसं डाऊन द लेग होतं. आणि जिथे लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. फक्त याला थोडासा वेळ घेणं खेळपट्टीवर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की खूप चांगल्या स्ट्रोक सिलेक्शन या खेळाडूकडे आहेत. जर तो खेळपट्टीवर तग लावून राहिला तर नक्कीच धावा बनवू शकतात. परंतु त्याकरिता कॉन्फिडन्स लेवल हा थोडासा वाढवणं खूप महत्वाची भूमिका आहे. इथून आत्मविश्वासाने खेळवणं खूप महत्वाची भूमिका. त्याकरिता तुमची मेहनत, त्याकरिता तुमची जिद्द चिकाटी, योग्य तो प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असेल. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आहे आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झालं तर तो आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. आणि त्या सेल्फ कॉन्फिडन्सने खेळ होणं हा सुद्धा खूप गरजेचा असेल. इथून लेफ्ट हँड बॅटर जयेश किणी. दांडगा अनुभव आहे जयेश किणी सुद्धा. त्याच्या बॅटमधनं सुद्धा जवळजवळ 58 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आल्यात. ओहो, खोलवर लेंथ होती. खूप सुंदर पद्धतीने फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु हेमंत पाटील यांची लाईन लेंथ योग्य पाहायला मिळते. अतिशय वाखणण्याजोगे. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट हे सातत्याने रेग्युलरली खेळतायत. आणि एका एक फॉर्मॅट नंतर ओपन हाफ लेदर क्रिकेटचा एक प्रामुख्य म्हणजेच भरगोच जी थैली आपण पाहू शकाल ना अनुभवाने भरलेली आहे. आणि तोच अनुभव अगदी आपण पाहताय कामास आला. एक महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी इम्पॉर्टंट असेल. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. खूप चांगली लाईन, खूप चांगली लेन. इथे मिळाली विकेट. फलंदाज बाद होईल. आज जयेश किणी पुन्हा एकदा कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. मैदानाच्या दिशेने गुणवत्ता सिद्ध करू शकले नाही म्हणून आलेला प्रत्येक एक नवीन दिवस, नवीन चॅलेंज. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. शब्दात भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमावलाय. साऱ्यांचा आवडता बनलाय. करती बघताच त्याला सलाम. करती बघताच त्याला सलाम. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. यानंतर होणारा सामना सागर स्मृती कूपर आणि मयंक 11 जांभूलपाडा एलिमिनेटर 2चा सामना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणून घेऊन जा, सबमिट करा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे.
स्कोर कार्ड एकंदरीत बोर्डवर आहे 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. विकेट मिळवले, थोडासा दबावपूर्ण स्थिती आहे आई गावदेवी चांदीप खानिवडी या संघाकडे. संजय घरत नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. सॉफ्ट हँड खेळलाय, ड्राईव्हचा फटका खूप सुंदर आहेत. क्षेत्ररक्षक दीपक मडवी त्या दिशेने हलकस फंबल करतायत. जोपर्यंत राहुल यादव लईला बॅकअप करीता येतील तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्डवर मिळत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 या अंकांवर हे धावफलक. निल्सन आकडा 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 ही विषम संख्या म्हणून संबोधली जात आहे आणि निल्सन या आकड्याने थोडासा मात्र आपला आकडा हा पाहू शकाल अशुभ प्रमाणे संबोधला गेला आहे. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, डायव्हिंग एफर्ट, परिपूर्ण हे समर्पण आपली विकेट राखण्याकरिता. एकडे गुरु दुसरीकडे शिष्य. आता या गुरु शिष्याच्या जोडीमध्ये एक प्रामुख्य असेल आई गावदेवी चांदीप खानिवडे या संघाचं की एखादी पार्टनरशिप ही योग्य त्या पद्धतीने लागावी. त्याकरिता तुम्हाला सामंजस्यपणे खेळ होणं खूप महत्वाची भूमिका. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून यस, नो, वेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हो, नाही आणि थांबा. तिथे अगदी कॉलिंग झालं परिपूर्ण. अगदी आपण पाहत आहे प्राक्तनाने उचलून धरलं आणि डायव्हिंग एफर्ट्स अगदी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते. 12 या अंकांवर धावफलक. शपलून खेळण्याचा प्रयत्न परंतु इम्पॅक्ट बरंच आउटसाइड ऑफ आहे आणि तेच पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. लेग बाईचा इशारा, एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर. दोन्ही षटकांमध्ये जो कंट्रोल आहे क्रिकेटचा तो परिपूर्ण पाहायला मिळाला. VI11 भामटपाडा या संघाकडनं दोन्ही ब्रह्मास्त्र आहेत. एकीकडे जोश आणि दुसरीकडे होश. जोशने सुशाण्याने गोलंदाजी केली आणि होश पूर्ण ही अनुभव असलेली गोलंदाजी हेमंत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना सुरुवात थोडीशी मात्र आपण पाहू शकाल खराब झाले आई गावदेवी चांदीप खानिवडी या संघाची. परंतु इथून जो आगाज खराब झालाय ना तो अंजाम व्यवस्थित करावा लागेल. स्कोर कार्ड 13 या अंकांवर आहे. 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. करती बघतात त्याला सलाम. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. दरारा आईलाई नावाचा भामट पाड्यावाल्याचा. अरे फेमस XUV गाडीचा 88-80 नंबर त्याचा. 88-80 नंबर त्याचा. 88. तेरा या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सुशांत किनी अगदी आपण पाहताय. समालोचन एंड करणं पुन्हा एकदा सुसज्जित होईल. प्राक्तन किनी हा थोडासा कॉन्फिडन्स लेवलला हा खाली आहे, वाढवावा लागेल. ही महत्वाच्या मॅच मध्ये प्राक्तनाचं चालणं इम्पॉर्टंट असेल. ऑन साईडला खेळला गेलाय, बॅकलिपचा उपयोग केलाय. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत वैडिश कॉर्नर रिजन मध्ये मिस्टर उदय मोहिते यांना अगदी आपण पाहताय. आता प्रामुख्य काय आहे, एकीकडे आपण पाहत आहे की शिवनसई संघाकडनंच खेळणारे प्राक्तन किनी आणि त्यानंतर संजय घरत. तर एकीकडे दीपक मडवी, उदय मोहिते, राहुल यादव लैला आणि त्यानंतर कुणाल यांना सुद्धा आपण पाहताय की शिवनसई संघाकडनंच बिलॉंग करतायत. यावेळेस लॉप केले या चेंडूला. खूप चांगला स्ट्रोक आहे. याला म्हणतात कॅल्क्युलेशन रिक्स, याला म्हणतात अनुभव, परिपक्वता. योग्य त्या पद्धतीने चेंडूला रीड केलं, खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही कारण की कव्हर पॉइंट रिजन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या दिशेने चेंडूला खेळलं. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर झाला. 4 धावांकरिता चौकार. चार धावा स्कोर कार्ड वर मिळत आहेत आणि 18 या अंकांवर हे धाव फलक. चांगला स्ट्रोक होता. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड खेळलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळत असताना संजय घरत एकीने आपण पाहू शकाल
इथून एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मूव्ज ऑन. 19 या अंकांवर वाईडिश एक्स्ट्रा कव्हर नितीश बरप यांना आपण पाहताय लॉंग ऑफ रिझन मध्ये. दीपक मडवी यांना आपण पाहताय लॉंग ऑन रिझन मध्ये. मिस्टर राहुल यादव लैला यांना आपण पाहताय वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये. उदय मोहिते आणि एक क्षेत्ररक्षक मिस्टर नितीन पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये. खूप चांगला स्ट्रोक आहे. नितीन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण हे कसं असावं हे प्रामुख्याने नितीन याने दर्शवून दिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दोन धावा या स्कोर कार्डवर मिळतात आणि दुहेरीच्या सहाय्याने स्कोर कार्ड 21 या अंकांवर 21. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला उदय आहे त्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी वाईडिश कावकरनं रिझन मध्ये धावत पळत आले होते. प्रथमतः चेंडूला स्टॉप केलं. हे प्रामुख्य आहे आज क्षेत्ररक्षण म्हणून. जर झेल होत नसेल तर धावा वाचवा. म्हणून एक क्षेत्ररक्षणाचा अगदी जो रचना आहे ना तो योग्य त्या पद्धतीने. अमर पाटील या ठिकाणी मंद मंद पावलाने ते सुद्धा उपस्थित होत असताना आमचे साथी मित्र माइक ऑफ वर्ण या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर अक्षयजी पांडव सर असतील, तदनंतर प्रमोदजी शेडगे सर यांचा सुद्धा आवाज आपण ऐकत आलेला आहोत या स्पर्धेमध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक झेल महत्वाचा असेल. उदय आहे या झेल खाली आणि तो चुकी करणार नाहीये. महत्वाची विकेट. सुशांताला ठाऊक आहे या विकेटचं महत्व, कारण की हा संघाचा आहे सुभेदार आणि तो अगदी आपण पाहू शकाल निघालाय तंबूच्या आशयाला. एक महत्वाची प्राइसलेस विकेट. संजय घरात बॅक टू दी डगआउट. शब्दात वारी पावर आई त्याच्यासारखा कोणच नाही. अरे प्रेमानं मार्केट कमावलाय. साऱ्यांचा आवडता बनलाय. करती बघतात त्याला सलाम. करती बघतात त्याला सलाम. अरे आता त्याचाच आईर फॉर्म. संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म. संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म. संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म. संजय किनी का चलता है ना. तीन षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 22 या अंकांवर हे धाव फलक. प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी चांदीप खांदेवडे हा संघ अगदी आपण पाहत आहे. चांगलं षटक हाताळलं सुशांताने. महत्वाची विकेट. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट मिळवली. तदनंतर या स्पेल मध्ये सुद्धा 9 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट. हेमंत पाटीलला कंटिन्युअसली केले अगदी आपण पाहत आहेत त्या दिशेने. प्राक्तन किनी अजून सुद्धा तग लावून खेळतायत मैदानाच्या दिशेने. 4 या अंकांवर जवळजवळ 5 चेंडू त्याने फेस केले. 4 या अंकांवर त्याची ही खेळी आणि स्कोर कार्ड 23 या अंकांवर. आता इथून हलकासा स्ट्राइक रेट वाढवावा लागेल. यावेळेस स्विचिटचा फटका दर्जेदार आहे. फुलटॉसला योग्य त्या पद्धतीने एलिव्हेशन आणि योग्य ते कॅल्क्युलेशन. 4 धावा बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. प्राक्तन किनीच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. सव्वीस या अंकांवर हे स्कोर कार्ड. चांगला स्ट्रोक होता. योग्य त्या पद्धतीने कन्वर्ट सुद्धा झाला 4 धावेंकरिता. ऑन साइडला खेळला एक आगला बेगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक एंडने प्राक्तन किनी, दुसऱ्या एंडने ओमकार घरत, आणखी एक शिवनसईकर अगदी आपण पाहू शकाल. म्हणून या अगोदरच मी म्हटलं की जो संपूर्ण संघ आहे ना शिवनसई, तोच अगदी दोन्ही संघांमध्ये विभागला गेलाय.
एकीकडे दीपक मडवी, एकीकडे आपण पाहू शकाल उदय मोहिते आहेत, राहुल यादव, लैला, कुणाल यांना आपण पाहू शकाल, तर दुसरीकडे ओमकार घरत, प्राक्तन किनी, संजय घरत यांना सुद्धा आपण पाहत आहे. म्हणून टॅलेंट खूप महत्वाचं राहिलंय. आतापर्यंत ओमकार याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 83 धावा 28 चेंडूंमध्ये एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याने सुद्धा आकारले. राजेश घरत यांचे सुपुत्र तेच ओमकार घरत अगदी आपण पाहत आहे. सॉफ्ट हँड खेळलाय, खूप चांगल्या पद्धतीचा ड्राईव्हचा फटका आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये नितीन जोपर्यंत चेंडूवर येत आहेत, ब्रेक लावला. थोडस त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कॉन्सन्ट्रेट लॅप झालं होतं. कॉलिंग परिपूर्ण मिस कॉल मध्ये परिवर्तित झालं होतं. बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. हलक्याशा हाताने ते खेळला होता नितीन. मी म्हटलंच की एक जबरदस्त ॲथलेटिसिझम नेहमीच त्याने सिद्ध केलंय. आज ॲज अ क्रिकेटर म्हणून प्रत्येकाला एक ओळख असेल, ॲज अ बॅटर, ॲज अ गोलंदाज, परंतु नितीन याची ही खासियत आहे ॲज अ क्षेत्ररक्षक. हा प्रत्येक संघाकरिता किती इम्पॉर्टंट आहे हे नितीन याने पुन्हा एकदा दर्शवून दिलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. क्विकली फेकी अगदी केली आणि जिथे अगदी आपण पाहू शकला जर चेंडू कलेक्ट झाला असताना तर परतीचं क्रिकेट मिळालं असतं प्राक्तन्याला. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका दर्जेदार. सुपर पद्धतीने एक फ्लॅट षटकार, सरळ चेंडू निघून गेलाय. सक्षम 11 खानिवडे या संघाच्या स्वागताकरिता 6. कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 34 या अंकांवर. एक फास्ट ट्रॅक गोलंदाजाला स्विच हिटचे फटके म्हणजेच दर्जेदार क्वालिटी आहे या फलंदाजाकडे. म्हणून मी म्हटलं की थोडासा खेळपट्टीवर तग लावून राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आज काहीतरी वेगळं पण दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर प्राक्तन किनीचे हे फटके अतिशय बहारदार आहेत. काय फटका होता, सरळ चेंडू स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार चेंडूला धाडलं. क्वालिटी फटका, 6 धावा आणि स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 34 या अंकांवर. 34 रन्स ऑन अ कार्ड. मंद मंद पावलांनी तमाम प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल या सकाळच्या सत्रामध्ये हजर झालाय. त्या सर्वांचं आपण करूया व्हेरी वेलकम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे ऑनलाईन आम्हाला पाहतायत, ऐकतायत त्यांचं सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला फटका आहे, ड्राईव्हचा फटका. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. नो चान्स फॉर द फिल्डर. अगदी जमिनीला घरंगळ चेंडू एन मुवमेंटला सरळ निघून गेलाय. 4 धाबेंकरिता पंचांचा सिग्नल. व्हीजीपीआर 4 रन. चौका खेळलं, ज्या दिशेने क्षेत्ररक्षण काढला त्या दिशेने मात्र हा फटका दर्जेदार पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह व्यवस्थित पद्धतीने आपण पाहत आहे. फक्त आणि फक्त टायमिंग होतं आणि क्लास फटका पाहायला मिळाला प्राक्तन किनीच्या बॅटमधनं. हलक्याशा हाताने गाईड केले या चेंडूला. खूप चांगला फटका, सरळ लॉंग स्टॉप रिजन, सीमा रेषा पार, थर्डमॅनला बीट केलं. 4 धाबेंकरिता लगातार. मात्र अगदी आपण पाहू शकाल ही अटॅकिंग फलंदाजी प्राक्तन किनीची बहारदार. आता लयबद्ध झालाय, रोखणं नामुमकिन. चौकार. जो स्विचिटचा फटका खेळला ना तिथून एक कॉन्फिडन्स लेवल वाढला ज्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होतं. तदनंतर एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाली जिथून या 4 धावा अगदी कव्हर रिजन मध्ये. आणि तदनंतर अगदी हा डेलिकेट टच होता, याला म्हणतात ब्रेडवर मक्खन फिरवणं. सुपर पद्धतीने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर केला आणि जिथे सरळ चेंडू थर्डमॅनला बीट केला आणि लॉंग स्टॉप रिजन, सीमा रेषा पार चेंडू सरळ निघून गेला आणि स्कोर कार्ड तब्बली बोर्डवर जाऊन पोहोचलाय 42. 42 या अंकांवर हे धावफलक. पहिला जो धक्का बसला होता तो 8 धाबींवर होता, जिथे अगदी महत्वाची विकेट रोहित तुंबड्याच्या माध्यमातून मिळाली. तदनंतर लगोपाठ अगदी दुसरा विकेट सुद्धा जयेश किनीला सुद्धा बाद व्हावं लागलं. जवळ डकवर तो सुद्धा बाद झाला. तदनंतर तिसरा धक्का 22 या अंकांवर मिळाला आणि आताची जी फलंदाजी होते प्राक्तन किनी याच फटक्यांकरिता ओळखला जातो आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल त्याने ट्रॅक चेंज केलाय व्यवस्थित पद्धतीने. 42 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. वरदान किनी आणखी एक शिवन सेकर या ठिकाणी दाखल झाल्यात, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
42 धावा 4 षटकांचा खेळ अगदी इथे समाप्त झालाय. 10 आता 25 ची सरासरी ही मेंटेन केले. जी सरासरी आतापर्यंत आपण पाहू शकला 7.25 च्या घरामध्ये होती. इथून चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड झाला. आता दोन्ही फलंदाज विचार विनिमय करून इथून फलंदाजी करतील. ओमकार घरतने सुद्धा काय जबरदस्त खेळ आकारला होता. इथून आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच फलंदाजीची आवश्यकता आहे. एकेंडे प्राक्तन किनी लयबद्ध झालाय. एकेंडे ओमकार घरत त्याला सुद्धा साथ द्यावी लागेल, कारण की क्रिकेटच्या पटलावर कधी एका हाताने टाळी वाजणार नाहीये. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी योग्य बनवते हे नेहमीच आपण पाहिलंय. नितीश बरफ हाताने पाड्याचा हा खेळाडू अगदी आपण पाहत आहे मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. गेली कित्येक वर्ष आपल्या बोटांतील जादू ॲज अ लेग ब्रेक गोलंदाज एक व्हेरिएशन युक्त तोच गोलंदाजी ट्रॅकवर अगदी सुसज्जित होतोय. कोलवर लेन खूप चांगल्या पद्धतीने अगदी खोदून काढले. या चेंडूला हेमंत पाटील वेगाने फेकी करतायत, परंतु एक सिंगल धाव बाईचा इशारा पंजा खोललाय पंचांच्या माध्यमातून. सो एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि अंकितजी पवार स्कोर कार्ड दर्शवतायत. 43 या अंकांवर 43 रन्स ऑन अ कार्ड, 43 धावा. दोन्ही कॅमेरामॅन अगदी आपण पाहू शकाल अनुराग चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कपिलजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल आमचे साथी मित्र. अगदी हा थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून क्वालिटी आहे. दोन्ही कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गेले कित्येक वर्ष एक दांडगा अनुभव आणि प्रत्येक चेंडू कॅप्चर करण्याचे त्यांचे हे यशस्वी प्रयत्न आणि म्हणूनच पाटील नेटवर्क आज ब्रँड आहे पालघर जिल्ह्यामध्ये. नितीश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. फक्त आणि फक्त पिक केले या स्ट्रोकला. टायमिंग व्यवस्थित आहे. नितीन आहेत त्या दिशेने, परंतु ते पाहतच राहतील. चेंडू फ्लाय झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 पाहू शकाल प्रमोदजी शेडगे सर आणि अक्षयजी पांडव यांकरिता 500 रुपयांचं अधिक कॅश प्राइज येते. त्यांच्याकरिता सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑनसाइडला केलेल्या फटका हवेमध्ये सुशांत किनी ही महत्वाची विकेट आहे. असं वाटलं की जिथे पार्टनरशिप बिल्ड होते ना ती पार्टनरशिप झाले इथे ब्रेक. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागेल प्राक्तन किनी तंबूच्या आशयाला. चौथा धक्का महत्वाच्या इनिंग मध्ये महत्वाचा अगदी खेळ झाला. प्राक्तन किनीच्या बॅटमधून 29 धावा या जवळजवळ 12 चेंडूंमध्ये. सुरुवातीला वेळ घेतला आणि तदनंतर एक चांगले स्ट्रोक सिलेक्शन त्याच्या माध्यमातून संघाला एक चांगल्या टोटलकडे नेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु विफल ठरले. 49 या अंकांवर हा चौथा धक्का. नवीन बॅटर पंकज मडवी या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. इथून खूप चांगल्या पद्धतीने पंकजाला सुद्धा साथ द्यावी लागेल. प्राक्तन याने चांगली सुरुवात करून दिली. जो अगदी डाव पहिल्या इनिंग मध्ये थोडासा डाळमळला होता, विकेट गेल्या होत्या, तिथून प्राक्तन याने सावरलं. पुलालेंची डिलिव्हरी ऑन साइडला. फटका खूप सुंदर आहे. स्कोअर लेग रिझन मध्ये अगदी त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहे. एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल रुद्र किनी यांना आपण पाहत आहे. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये ते सुद्धा स्थित झालेत. एक सिंगलच्या मदतीने 50 धाबा. सांघिक अर्धशतक आई गावदेवी चांदीप खानेवडे हा संघ अगदी आपण पाहत आहे. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. 5वं षटक. नितीश यांना अगदी आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. ऑप्शनच्या बाहेर चपल झाले. फक्त आणि फक्त दिशा दिली. फाईन लेगला बीट केलं. कुणाल पाहतच राहिले. सरळ चेंडू निघून गेला डीप फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. ओमकारच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 54 54 या अंकांवर
चांगला स्ट्रोक होता, ऑप्शनच्या बाहेर शफल झाले, फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. यावेळेस खूप चांगला फटका मिड ऑफ रिझन मधनं चेंडू निघून येतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे राहुल यादव लैला यांना आपण पाहताय. एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने 5 षटकांचा खेळ अगदी झालाय समाप्त. आता 11ची सरासरी ही परिपूर्ण मेंटेन केले. जर या सरासरीने गेले तर 66 ते 70 धावा या अगदी स्कोर कार्ड वर पाहायला मिळेल, जी चांगली टोटल असेल. 55 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. मंद मंद पावलांनी गौरव जिगिणी यांचं सुद्धा शुभ आगमन अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होणार असताना आदिती 11 विरार फटा या संघाकडनं ते सुद्धा खेळताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 55 या अंकांवर आई गावदेवी चांदीप खानिवडे हा संघ पाहायला मिळतोय. आता इथून शेवटचं अंतिम षटक येणे शेष आहे. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय एक्झॅक्टली रणनीती, काय एक्झॅक्टली टोटल असेल हे सुद्धा पाहणं योग्य. घेऊया एक डीजे ब्रेक आणि मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत. आहे 55 या अंकांवर 5 षटकांचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त. आता शेवटचं अंतिम षटक जे स्लॉग ओव्हर आहे हे हाताळण्याकरिता राहुल यादव लैला याला अगदी आपण पाहताय. थोडासा इंजरीने त्रस्त आहे, परंतु एक षटक हाताळण्याकरिता या स्लॉग ओव्हर मध्ये त्याला सुद्धा आणलंय. अगदी ब्रेक मध्ये राहुलला जेव्हा भेटला होता तेव्हा इंजरी खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु क्रिकेटमधील जिद्द चिकाटी आणि कधीही हार न मानण्याची प्रवृत्ती हीच आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक मोठं बनवते. पुढे ग्रामीण विभागातील खेळाडू होणं सुद्धा एक खाऊ गोष्ट नाही आहे. लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले हैं, कोई पूछे तो बता देना ये सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. आणि तोच राहुल यादव लैला आपण पाहू शकाल. आता एकमेकांसमोर नक्कीच आपण पाहू शकाल जे स्ट्रॉंग झोन आहेत, वीक झोन आहे हे नेहमी अवगत आहेत. एकाच संघामध्ये नेहमीच खेळताना पाहायला मिळतात. ओमकार घरत एकीकडे तर राहुल यादव लैला आपण पाहताय. संजयजी घरत यांच्या छत्रछायेखाली मात्र हे क्रिकेटर पणपत असताना तयार झालेत. आणि आज आपण पाहू शकाल स्वतःच्या नावाची ओळख हे निर्माण करण्याचा प्रयत्न. स्विचिटचा फटका दर्जेदार, याला म्हणतात सीधे उंगली से घी ना निकले, उंगली करनी पडती है तेडी. सरळ चेंडू निघून गेलाय. आमचे व्हॉलेंटियर्स किरण बांगड यांच्या स्वागताकरिता चौकार, 4 धावा. क्षेत्ररक्षण हलकसं अगदी आपण पाहू शकाल फिरवलं गेलं. आता शॉट थर्डमान यावेळेस घेतलं गेलंय. हेमंत पाटील यांना आपण पाहू शकाल. एकेने कुणाल आहे शॉट फायनल रिजन मध्ये. पटापटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्लॉक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे नितीन याचं दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. गेली कित्येक वर्ष आपण पाहू शकाल आउटफील्डवर धावत पळतायत आणि एक ॲथलेटिसिझम. पण स्वतःला अगदी लंबे रेस का घोडा बनवायचं असेल तर आरोग्य ही खरी धनसंपदा आहे. म्हणून फिटनेस खूप इम्पॉर्टंट. आणि अगदी म्हणायचं झालं तर नितीनने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. ॲज अ क्षेत्ररक्षक शार्प आहे, ऍक्टिव्ह आहे. म्हणून क्षेत्ररक्षणाची जी कर्तव्य दक्षता ती योग्य त्या पद्धतीने बजावली गेली. यावेळेस स्ट्राइक रोटेट झाले. एक सिंगल धाव, सिंगलच्या साह्याने 60 या अंकांवर हे स्कोर कार्ड. आता इथून 3 चेंडू अजून सुद्धा येणं शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये चांगले प्रयत्न हे करावे लागतील. आता या प्रयत्नांमध्ये यश असेल की पराभव असेल हे सुद्धा पाहणे योग्य. पंकज पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर स्विचेट खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला. चांगली लाईन, चांगली लाईन. या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. परंतु इंजरीने त्रस्त होत असताना सुद्धा आपल्या संघाकरिता हे एफर्ट्स दिलेत आणि हे संपूर्ण समर्पण राहुल यादव लैलाच्या माध्यमातून सुपर गोलंदाजी. डॉट बॉल येतोय आणि 61 या अंकांवर स्कोर कार्ड. लेग बाईचा इशाराला पंचांच्या माध्यमातून
आता 2 चेंडूंचा खेळ आहे ना इथून शेष असेल. ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त शपल खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. एक धाव इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता अगदी प्रयत्न आहे, परंतु एक एंडने आपण पाहताय थोडासा चकवा देण्याचा प्रयत्न झाला दीपक मडवीच्या माध्यमातून, परंतु सॅक्रिफाईस विकेट पंकज मडवीला द्यावी लागते. एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 62 रन्स ऑन अ कार्ड, 62 या अंकांवर ही धावफलक. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं शेष आहे आणि या शेवटचा अंतिम चेंडू अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा राहुलने चांगली गोलंदाजी केली. एक चौकार आला होता जो स्विचिट खेळला गेला होता मिस्टर ओमकार घरतच्या माध्यमातून, परंतु तदनंतर हात खोलण्याकरिता मुभा दिली नाहीये. परिपूर्ण पकडून ठेवलं या सामन्याला आणि ठाऊक आहे जर या स्लॉग ओव्हर मध्ये जास्ती धावा गेल्या ना तर कंट्रोल सुटू शकतो आणि आतापर्यंत एक कंट्रोलयुक्त गोलंदाजी राहुलने करून दाखवलंय. सुंदर पद्धतीची लाईन लेन. शेवटचा अंतिम चेंडू पुलरलेनची डिलिव्हरी समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये उदय मोहिते यांना आपण पाहताय. जोपर्यंत चेंडूची उचलून फेकी झाली, फेकी थोडीशी मात्र स्वेर झाली होती, गॅदर व्यवस्थित करू शकले नाही. जोपर्यंत थ्रो आला तोपर्यंत या 2 धावा स्कोर कार्ड वर मिळाल्यात आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 64 या अंकांवर हे धावफलक आहे आणि इथून विजयी होण्याकरिता जे आव्हान ठेवलंय ते असेल 65 धावेंचं. आता या 65 धावेंचं आव्हान हे कशा पद्धतीने पार पडलं जाईल हे सुद्धा पाहणं योग्य असेल. चला दोन्ही संघांना आम्ही पुन्हा एकदा कॉल देतो टॉस करिता. चला सागर स्मृती कोपर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मयंक 11 जांभूलपाडा. चला दोन्ही संघांनी या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाईल आणि जोपर्यंत अगदी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण समालोचन कक्षेमध्ये पुन्हा एकदा फेरबदलाव करणार आहोत. हे आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडगे सर अगदी जॉईन होतील मायक्रोफोनवरनं. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चलता है ना. थँक्यू टीजे. नेक्स्ट मॅच त्याच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. 2 टीम इन ॲक्शन खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मॅच नंबर 2 मध्ये सागर स्मृती कोपर हा संघ मैदानाच्या आतमध्ये असेल मयांक 11 जांभूळपाडाच्या विरोधामध्ये. सागर स्मृती कोपर आणि मयांक 11 जांभूळपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण विना विलंब लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे जिथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही कॅप्टन जे आपल्या समवेत तिथे जॉईंट होत आहेत. तुषार किनी यांच्या शुभस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. इथे कॉइन स्पिन केला जाईल. तुषार किनी जे हा कॉइन स्पिन करतील. कुंदन मालवी इथे कॉल देईल. हेड हा त्यांनी कॉल दिला आणि इथे टेल आलाय. तुषार स्पर्धाही खेळलास, आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेच. कसं वाटतंय हे पर्व जे यशाकडे वाटचाल करत आहे या पर्वाबद्दल काय म्हणशील? एक मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्या ग्रामीण विभागासाठी आणि ही स्पर्धा दरवर्षी व्हावी हीच इच्छा आहे. धन्यवाद तुषारजी. की नाही अमित टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? फिल्डिंग पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. टीममध्ये काही बदल करणार आहेस ज्यांना संधी दिली नव्हती की जी विनिंग कॉम्बिनेशन आहे तेच कंटिन्यू ठेवशील? नाही, 2 प्लेयर चेंज करणार आहेत. 2 प्लेयर बदली करतोय. कसं वाटलं हे सीझन? कारण क्वालिफाय झालाय, आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत आलायस. कसं गेलं सीझन आणि काय म्हणशील या पर्वाबद्दल? खूप चांगलं गेलं सीझन यावर्षी ना. स्पर्धा खेळायला खूप एन्जॉय करतोय. शुभेच्छा असतील तुला अमित. कुंदन टॉस हरलाय, तू कॉल केला होता, तू
नाणेफेक जिंकण्याचा प्रयत्न पहिल्यांदा तो केला होता. काय निर्णय घेण्याचा इरादा होता ती टॉस जर तू जिंकला असता? फिल्डिंग करायची होती, मात्र आता मनाविरुद्ध फलंदाजी करावी लागते. कालचा दिवस खूप छान गेला, टीमनं खूप छान परफॉर्म केला. कालच्या दिवसात जी टीम होती तीच टीम घेऊन आज पुन्हा येणार आहेस की काय बदल करतोय? सेम टीम आहे. सेम टीम. ज्यांनी चांगला परफॉर्म दिलाय त्यांना संधी देतील. काय टोटल चालली आहे डोक्यात? कारण अमित पाटील सारखा ज्यांना 85 धावसंख्येची एक विध्वंसक इनिंग या स्पर्धेत खेळली आहे तो विपक्षी टीममध्ये आहे, त्यामुळे तुझ्या डोक्यात या मॅचमध्ये काय टोटल चालली आहे? 70-65. शुभेच्छा असतील तुम्हाला. इथे टॉस झालाय आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सागर स्मृती कोपर या टीमनं. आदरणीय सन्माननीय गणेशजी गोवारी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष अतिशय सुंदर व्यक्तिमत्व सचिनजी मालवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. धन्यवाद आदेश पाटील अँड अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन. वेलकम गणेशजी गोवारी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2025 सीझन 5 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे सचिनजी माळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मँक 11 जांभूळपाडा टीमचे ओनर आहेत आणि या स्पर्धेची ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत आतुरतेने वाट पाहत असतो वसई ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्याचे अध्यक्ष सचिनजी माळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. स्वतः मयंक या ठिकाणी पाहायला मिळतोय, अर्थातच त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला राहुल किनीचा हा फटका यावेळेला फसतोय. पंकज मडवी फील्ड करेल, तत्पूर्वी सिंगल संजय गरजच्या या बॉलवर. दीपक मडवी 100 धावा त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत कालच्या दिवसापर्यंत. 49 चेंडू त्याने फेस केलेत. तर इथून जर आपण पाहिलं तर संजय घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर आज गुरु वर्सेस शिष्य असा सामना पाहायला मिळतोय. 6 ओव्हरमध्ये 74 धावा, 9 विकेट, 16 बॉल डॉट. संजय घरतचा हा आढावा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल संजय घरत. यावेळेला फलंदाज फसताना पाहायला मिळेल का? वॉड फिल्डिंग क्लास, काही क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी नरेंद्रने जवळजवळ आपण पाहिलं तर 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत. क्लास फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहत आहेत पहिला आहे. आज फायनल डे वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा तडका आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटचा महासंग्राम. 33 गावांतील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला फटका आहे. छोटा पॅक बडा धमाका राहुल किनीच्या बॅट मधून. क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार, 4 रन. चा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डिपमेंट विकेटचा फिल्डर आयुष किनी पुढे सरसावतोय. असा खेळाडू आहे, कोणत्याही क्षणाला डाईव्ह मारण्याची हिम्मत बाळगतो, ताकद ठेवतो असा आयुष किनी शिवनसईचा ब्रँड. आदरणीय सन्माननीय सुभाजी कासार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच कलागुणांना आमच्या वाव देणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. धन्यवाद सुभाजी कासार साहेब, आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. गणेशजी गोवारी साहेब जे समाजसेवेचं वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडून मंडळाला गेम चेंजर गॅन्स कडून आपण पाहत आहेत 25,000 रोख रक्कम भरीव देणगी दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका, जोरदार टाळ्या होऊ द्या गणेशजी गोवारी साहेब यांच्यासाठी. मनपूर्वक धन्यवाद.
दरम्यान आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी टार्गेट सेट केलंय अंकित पवार याला दर्शवतायत. त्याचप्रमाणे अमर पाटील आणि जतीन किनी आम्हाला दर्शवत असताना भूषण पाटील आज आहेत. 30 बॉल 56 रनची आवश्यकता, 65 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. घेऊया एक छोटीशी धून आणि देऊया आपण सागर ठाकरेला संधी. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात थँक यू. वेलकम बॅक. VI11 भामटपाडा टीमचा 12th मॅन तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी 65 धावांचं लक्ष्यांचा पाठला करताना रोहित गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. या खेळाडूने प्रभावित केलंय. 60 रन आतापर्यंत खर्च केलेत 9 षटकांमध्ये, 13 विकेट्स ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात. ऍब्सोल्युटली सुपर प्लेअर. ऑन साइडला सुरेख पद्धतीने पॅडल स्वीप खेळला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत दर्जेदार VGPL चौकार. अगदी पायावरचा चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. रोहिदास चिकनी, कमलेशजी किनी, नंदकुमारजी वजे आणि अजय घरत या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगला बॉल होता. रोहित यासाठीच ओळखला जातो. एक सेन्सिबल बॉलिंग कशी करावी, समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं. आतापर्यंत राहुल किनी विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. आमच्या व्यासपीठावर तुषारजी किनी पाहायला मिळत आहेत, अविनाश किनी आहेत, परेश पाटील पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये गणेशजी गुवारी साहेब. अप्रतिम चांगला बॉल होता. चांगला बॉल ह्या वेळेला राहुल किनी. ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसत नाहीये. या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, परंतु योग्य त्या वेळेला चांगल्या सिच्युएशन मध्ये चांगली बॅटिंग करणं हे ज्याला जमलं तो खरा परिपक्वतेचा खेळाडू झाला. संघाची धावसंख्या 13 रन. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत परंतु सेफ झोन मध्ये पंकज मडवी पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. पंचांकडे जरूर थोडीशी अपील केली गेली होती परंतु डीप मध्ये बॉल आला आणि त्यामुळे राहुल किनी निराश असेल. या फटक्यावर 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या VI11 भामटपाडा या टीमची जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. संजय किनी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, जे कार्यकारी अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांचं नुकतंच आगमन झाले ते सचिनजी मालवी साहेब, जे वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात, आमच्या व्यासपीठावर आहेत. समाजसेवक म्हणून गणेश गुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेम चेंजर यांच्याकडून 25,000 भरीव रक्कम आपल्याला पाहायला मिळते. उलटाच बॉल होता ऑन साइडला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला एक्झिक्यूट केलं गेलंय. प्राक्तन किनीला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता ऐन वेळेला हुलकावणी दिली. इथे मात्र प्राक्तन किनी काहीच करू शकणार नाहीये. 4 रन चौकार. उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अप्रतिम चांगला बॉल. ह्या वेळेला मात्र खराब फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. दीपक मडवी सारख्या एक सेट फलंदाजाला तुम्ही जीवनदान देतायत
तर येणारी वेळ आणि काळ मात्र कर्दन काळ पाहायला मिळेल. जाणून बुजून तर कोणीही झेल सोडत नाही, परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पॉवर प्लेचे मॅन्डेटरी होते, त्या 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 19 या धावसंख्येवर आता बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये विहा 11 भामटपाडा टीमला 46 धावांची आवश्यकता असेल. या आपण स्वागत सन्मानाकडे वळूया. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. एक गोड व्यक्तिमत्व, आज समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा समाजसेवा असेल, या सर्व गोष्टींमध्ये अगदी आपण पाहू शकाल हॅशटॅग गेम चेंजर आदरणीय सन्माननीय गणेश गोवारी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल VGPL सीझन 5 करिता रोख रक्कम 25,000 रुपयांची भरीव देणगी. आणि या गोड व्यक्तिमत्वाचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सचिनजी माळवी साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी गोवारी दादा यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. अगदी कुठल्याही विभागामध्ये स्पर्धा असो, परंतु दादाचं जे नेतृत्व आहे आणि त्यांचं जे मदत करण्याची जे आपण पाहू शकाल जी सवय आहे ती सार्वत्रिकडे आहे आणि म्हणूनच आज हॅशटॅग गेम चेंजर या नावाने त्यांची ही ओळख आहे. आणि ते गणेशजी गोवारी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या व्यक्तिमत्वाकरिता. ही माईची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार, आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू. 24 बॉल आणि विजयासाठी 46 रनची आवश्यकता आहे. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहतायत गोलंदाज ओंकार घरतला आपण पाहतायत राजेश घरत यांचे सुपुत्र. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे क्षणिक चित्रे फितीत होत असताना सचिनजी मालवी साहेब जे व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत, जे अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे आणि कार्यकारी अध्यक्ष यांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच विहा 11 भामटपाडा. आमच्या व्यासपीठावर गणेशजी गोवारी साहेब, अविनाशजी किनी, परेजी पाटील यांना आपण पाहतायत आणि आज स्वतः सचिन मालवे यांचे सुपुत्र मयंक यांना सुद्धा आपण पाहतायत. हा चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या पाठीमागे. फिल्डर त्या ठिकाणी जयकांत तरे, एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अजय घरत असतील, जयकांत तरे असतील, विशाल घरत असतील, उमेश घरत असतील, असे कित्येक खेळाडूने मात्र खानिवडे टीमला घडवलं गेलं. आणि आज जर आपण पाहिलं तर रोहिदासजी किनी जे कोपरचे पाहायला मिळतात, कमलेशजी किनी आणि नंदू काका अर्थात नंदू वजे हे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा आज अभिमान असावा की आपले सुद्धा सुपुत्र खेळतायत. म्हणजेच एक पिढी तयार होते. ज्या वेळेला आपण पाठच्या पिढीचा विचार करतो त्यांनी आदर्श काय घेतला होता आणि आता आपण दुसऱ्यांना आदर्श काय देणार आहोत हे क्रिकेटने या वेळेला शिकवलं गेलंय. ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलाय, कॅच सोडलाय तर त्याचं या वेळेला पनिशमेंट तुम्हाला सोसावंच लागेल. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता VGPL षटकार. थँक्यू क्लास. यावेळेला आपण पाहताय 2 बॉलचा खेळ झाला. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 25 धावा. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करणारा खेळाडू दीपक मडवी ओंकार घरत समोर. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 हँडने चेंडूला रोखण्यात यश मिळवलं. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 26 या धावसंख्येवर 65 धावांचा पाठलाग करताना 26 धावा म्हणजेच इथून 39 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल. चांगलं क्रिकेट VGPL आपण पाहतायत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अर्थातच व्हेरी गुड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. या ट्रॉफीवर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल सुवर्ण हस्ताक्षरात, खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. राहुल किनी ओंकार घरत समोर. अप्रतिम चांगला बॉल होता. तेवढंच चांगल्या बॉलला एक्झिक्यूट केलं गेलंय. लॉंग ऑफ पुढे होता. इथून बॅकअप चांगला मिळतो रोहितच्या माध्यमातून.
2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. नरेंद्र पुढे सरसावले गेले होते आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी येतील इझिली. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. 12 टीम 6 दिवस मॅच चॅम्पियन्स 1 आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेचा खरा विजेता कोण ठरेल, कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्यापणाने करतात. ऑन साइडला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, व्हॉट अ शॉट. 6 फेमस एक्सयूव्ही गाडीचा 88-80 नंबर त्याचा, 88-80 नंबर त्याचा, 88-80 नंबर त्याचा. कधी झाला नाही गुलाम, कधी झाला नाही गुलाम. फुलटॉस बॉलला तुम्हाला थारा नाहीये. मैदानाच्या बाहेरच चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं जाईल. आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. या 2 गोष्टी आयुष्यात कधीच वाया घालवायच्या नसतात. तसंच क्रिकेटमध्ये आहे. फुलटॉस बॉल आणि ओव्हरपिच चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो. अप्रतिम फोर्स केलं या बॉलला. सरळ बॅटने खेळले गेलेत, सरळ चेंडू निघून जाईल. पंकज मडवीने प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. षटकारानंतर आलेला हा खणखणीत दीपक मडवीच्या बॅट मधून चौकार. एक मिनिट थांबवतो सागर. 3 षटकांचा खेळ झाला. 39-26 ची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 26 रन. विहा 11 भामटपाडा या टीमला राहुल किने आणि दीपक मडवी जबरदस्त फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग, काय बॅटिंग केले, पार्टनरशिप बिल्ड केले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 ला 0 घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सचिन भाईचा नाद नाही केला कोणी, बनलाय लाखो दिलाची जान. सचिन भाईचा नाद नाही केला कोणी, बनलाय लाखो दिलाची जान. असा आहे तो यौवन मॅन, त्याचे करोड झालत फॅन. असा आहे तो यौवन. वेलकम बॅक. जबरदस्त सचिन मालवी यांच्या बद्दल हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. गुणगाण गाणारं गाणं, कारण फक्त तुमचं नाव मोठं असून चालत नाही, तुमचं काम सुद्धा आणि कार्य सुद्धा तेवढंच मोठं असावं लागतं. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी खरी मजा आहे ना, ते आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि तेच मात्र शून्यातून विश्व निर्माण केलं. अर्थातच सचिनजी मालवी साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. कार्यकारी अध्यक्ष आपण पाहतायत संजयजी किनी साहेब यांना आपण पाहतायत. संपूर्ण जी मंडळी ज्यांनी अफलातून मेहनत घेतले ते आमचे संपूर्ण कार्यकारिणी मंडळ. संजयजी घरत, गौरवजी किनी, प्रदीपजी धोदडे, रुपेजी पाटील, तुषारजी किनी, निलेश शेका, श्रीजी सालकर, आदेश पाटील, अविनाश किनी, रोहितजी किनी, गणेशजी गोवारी, दीपेशजी देवळे, एमेंद्र गरज, जयेश किनी, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, परेश पाटील, राहुल किनी, संदीपजी मडवी, सुशांत किनी, किरण वांगड, प्रकाश जाधव, नवनाथ पाटील, जिग्नेश किनी व वसई ग्रामीण प्रीमियर लीग कमिटी सदस्य या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 18 बॉल 26 ची आवश्यकता. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. राहुल किनी अगोदर शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. रोहित या गोलंदाजाने खूप चांगलं प्रभावित केले. कळंभोन लेंडीपाडा या गावातून बिलॉंग करतोय. प्रतिम सरळ चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल 1 रन जरूर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 या धावसंख्येवर ब्रास बँड वैभव पाटील त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत अप्रतिम जबरदस्त फटका. व्हॉट शॉट, काय फटका खेळलाय, ताकद नजाकत, षटकार.
वैभवजी पाटील साई निधी नवसईचे जे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आदरणीय सन्माननीय रवींद्रजी पाटील यांचं स्वागत केलं जातं. उपसरपंच माजिवली दोन्हीही जीवा भावाचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. षटकार आला, लगातार 2 षटकार, चौकार, क्षमस्व षटकारानंतर चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49, 50 धावा. वेलकम रवींद्रजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे वैभवजी पाटील 49 झालेल्या आहे. 16 रनची आवश्यकता. 16 रन्स. राहुल थँक्यू. 50 धावा, 15 धावेची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संजय घरत यांच्या हातामध्ये. हा चेंडू या वेळेला शिष्याचा कॅच गुरुने सोडून दिलाय आणि या वेळेला आपण पाहतायत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 51, 14 रनची आवश्यकता आहे. विहा 11 भामटपाडा या टीमला विजयाकरिता. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल सागर स्मृती कोपर वर्सेस मयांक 11 जांभूळपाडा. एका साइडला आपण पाहतायत सागर स्मृती कोपर टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. दीपेश पाटील आणि प्रशांत चौधरी यांचा संघ, तर एका साइडला सचिनजी मालवी साहेब यांचा संघ पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका तर छान आहे, एलिव्हेशन तेवढं मिळणार नाही, डिस्टन्स क्लिअर होणार नाही, परंतु कॅच ड्रॉप. तर सर्व काही विस्कळीत झालंय. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतो विहा 11 भामटपाडा टीमच्या बाजूने. आज संपूर्ण भरलेलं मैदान खच्चाखच पाहायला मिळतं. आमचं व्यासपीठ या वेळेला आजच्या दिवसामध्ये भरभरून आपण पाहू शकतायत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 52, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या विहा 11 भामटपाडा टीमला 13. 50 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. अतिशय चांगली गुड पार्टनरशिप. दीपक पाक्तेकर आज आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेले आहेत. पहिला सामना आपण पाहतायत. हळूहळू मात्र सामन्याचं चित्र बदललंय. आई गावदेवी चांदीप खानिवडे, दीपक पाक्तेकर आणि सुनील गरज चॅपल यांचा संघ बॅकफुटला जात असताना, परंतु दरवर्षी एन्जॉय करतात स्पर्धेला. थोडेसे इंजुरीने त्रस्त होते दीपक पाक्तेकर. आजच्या दिवसात ते जॉईन झाले, ते कव्हर झालेत आणि पुन्हा एकदा स्टेज जॉईन करतायत. अप्रतिम चांगला बॉल होता. सबमरिंग डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल 13 रन. जयेश किनी या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा बीट होत असताना आपण पाहतायत राहुल किनी. मात्र हे 2 बॉल बीट झालेत ना, ते वर्षभर कदाचित त्यांच्या ग्रुपला त्यांना ऐकावे लागतील. हे शॉर्ट ऑफ लेन चेंडू फार महत्वाचे असतात. 10 बॉल आणि विजयासाठी 13 रन. अप्रतिम गुड डिलिव्हरी. हे जे बॉल बीट होत असताना कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय होता, तो आता लो होताना पाहायला मिळतोय. परंतु राहुल किनी कोणत्याही सिच्युएशन मध्ये षटकार मारण्याची किमया या खेळाडूकडे आहे. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये जयेश किनी या मॅचला टर्न करेल का? अप्रतिम. हेच करायचं होतं पहिल्या बॉल पासून, परंतु तिथे राहुल किनी मोठे फटके मारण्यासाठी जरूर गेले होते आणि लगातार आता जर आपण पाहिलं तर 8 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 12 रन्स. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे, म्हणूनच या खेळाला लोकप्रियता का मिळाली. आज लहान मुलाला सुद्धा विचारलं ना तुम्ही की आपल्या भारतीय राष्ट्रीय खेळ कोणता, तर तो हॉकी म्हणणार नाही, तो म्हणेल आपला जो राष्ट्रीय खेळ आहे तो क्रिकेट आहे. एवढं पॉप्युलर हे क्रिकेटला आपल्याला पाहायला मिळतं, ग्लॅमर आलंय. आदरणीय सन्मान्य दशरथजी पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. समाजसेवक विरार आणि संजयजी किनी कार्यकारी अध्यक्ष त्यांच्या आगमनासाठी जात असताना पाहायला मिळत आहेत.
त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत आदेश पाटील कमिटीवर आहेत, शिरीष सालकर, संदेश मडवी, सदा, जिग्नेश किनी आणि नवनाथ पाटील, अविनाश किनी, परेश पाटील. 2 रन ऍड होतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 10 रन. रोहित जिकिनी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 7 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. सात बॉल आणि 10 रन. इथे डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार होताना पाहायला मिळेल. जयेश किनी, संदीपचा ब्रँड, जरूर हृदयाची स्पंदने वाढलेली आहेत, धडधड वाढलेली आहे. विहा 11 भामटपाडा वर्सेस एका साईडला आपण पाहतायत आई गावदेवी, संदीप खानिवडे. फुलटॉस बॉल होता, बॅकलिपचा उपयोग केला होता, ऑन साईडला खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी नरेंद्र पुढे सरसावतायत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चुकीच्या एंडने फेकी केली. 2 धावा या वेळेला पाहायला मिळत आहेत. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58 धावा, 57 धावा आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता. बॉल आहे 6 बॉल मध्ये 8 रन विहा 11 भामटपाडा टीमला विजयाकरिता. साहेब समाज सेवक विरार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 6 बॉल 8 रनची आवश्यकता. 6 balls remaining and 8 runs required to win. 6 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांच्या दरम्यान मंद मंद पावलांनी दशाजी पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. समाज सेवक विरार या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं करूया आपण सुस्वागतम. 6 बॉल 8 रनची आवश्यकता. अगदी बँड पथकाच्या सूरसमीने खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. सनी चौघड्याने त्यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल होता. आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना समाज सेवक विरार, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले एक लाडकं व्यक्तिमत्व दशरथजी पाटील साहेब. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेब समाजसेवक विरार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. त्यांच्या सहकाऱ्यांचं, मित्र परिवाराचं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत स्थिर राहिले आणि इथून 5 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 5 balls remaining and 8 runs required to win. सामना बॅलेन्सिंग आहे. गुरु वर्सेस शिष्य असंच बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. शिवनसई गावातून बिलॉंग करणारं एक सातत्याने आपण पाहतात एक सुंदर व्यक्तिमत्व. गावाची जबाबदारी सुद्धा स्वीकारली. क्रिकेटच्या खेळामध्ये एक गाव एक फॉर्मॅटची जबाबदारी स्वीकारताय संजय गरत आणि त्यांच्याच प्रेरणेने आतापर्यंत खेळाडू घडताना पाहायला मिळतात. जसं राजेश गरत यांचा सुद्धा आम्ही उल्लेख करतो. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्विचिटचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे फलंदाज दीपक मडवीच्या केला पूर्णविराम. 4 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. बॅक टू द डगआउट, गॉन.
4 बॉल आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. राहुल किनी बाद, दीपक मडवी बॅक टू द डगआउट. आता अंडर प्रेशर खाली कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल याकडे लक्ष असेल. सुशांत किनी एका साईडला आपण पाहतायत, तर एका साईडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदय मोहितेला आपण पाहतायत. म्हणजेच थोडंफार कुठेतरी नॉलेज असावं, कारण एकाच टीम मधून खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 8 ची आवश्यकता. क्रिकेट हा खेळच अद्भुत आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कोणीही भाकीत करू शकणार नाही या खेळाला की शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 4 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. टेनिस बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळतात. आणि ग्रामीण प्रीमियर लीग अर्थातच वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम. 4 बॉल 8 ची आवश्यकता. कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम अगदी यॉर्कर बॉल होता, ऑन साइडला खेळले गेले. एक नंतर डेफिनेटली मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना आता 3 बॉल विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 3-7चं समीकरण. तीन बॉल आणि 7 रन. सामना होता कुठे, आला कुठे. टाय झाला सामना तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावं लागेल. समान न्याय दोन्ही टीमला मिळतील. परंतु सुशांत किनी कोणत्याही कंडिशन मध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला आहे. 3 बॉल 7 ची आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका यावेळेला. कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक फटका. मॅग्निफिसंट ट्रू दी कव्हर बुलेट शॉट. 4 रन. थँक्यू. जबरदस्त फटका होता. ट्रू दी कव्हर आपण पाहू शकला. सरळ चेंडू, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल 3 रनची आवश्यकता. अप्रतिम चांगला बॉल होता. एक नंतर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. उदय मोहिते धावत आहेत. इथून मात्र एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागेल. आता बॉल आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. निर्णायक षटक पाहायला मिळालं मिस्टर जयेश किनीचं. त्याच्याच कुशल नेतृत्वावर 1 बॉल 2 पर्यंत मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा हाच तो थरार आपल्याला पाहायला मिळतोय. का या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोचलेली असते. का या स्पर्धेमध्ये खेळाडू आतुरलेले असतात चातक पक्षीप्रमाणे. आणि तोच मात्र या वेळेला आता रिझल्ट काय येईल. 1 बॉल 2 ची आवश्यकता. विचार विनिमय करणारा हा सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. जिद्दीने पेटावं लागेल. लढाऊ वृत्ती दाखवावी लागेल. संघर्ष करावा लागणार आहे. 1 बॉल 2 ची आवश्यकता. धनंजय पाटील, पिंट्या आणि जयकांत तरे काहीतरी बातचीत करत असताना जबरदस्त सामना हा मैदानाच्या आतमध्ये. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात दोन्ही संघांसाठी. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देऊया. 1 बॉल 2 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. 1 बॉल 2. व्हॉट अ मॅच. आतापर्यंत संयम बाळगलाय. त्या संयमाचं यशात रूपांतर होईल का. 1 बॉल 2. संजय गरत गोलंदाजी मार्कवर. एका साईडला सुशांत किनी. गुड बॅटल. या वेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन 2 रन आणि या वेळेला विजयी. क्या बात है. उदय मोहिते क्लास माइंड ब्लोईंग मास्टर माइंड. 2 रन इन्क्लूड आणि या 2 धावा विजयाच्या होत्या. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. आई गावदेवी संदीप खानिवडे टीम. जबरदस्त हा सामना आपण पाहू शकलात. अंगाला शहारा येणारा हा सामना. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी.
वानखेडे स्टेडियमवर किंवा अन्य स्टेडियमवर तुम्ही गेल्यानंतर तिकीट विक्री केल्यानंतर सुद्धा असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार नाही। तो सामना वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला। अभी तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये।